गोड खायचंय पण रिफाईंड साखर नको, मात्र नैसर्गिक गोडवा चालणार आहे. त्यामुळे खारीक पावडर वापरून केलेला शिरा हा तुमच्यासाठी. ही खारीक पावडर वापरून आपण शिरा बनवणार आहोत. अर्थात याचं मागचं लेबल आधी आपण बघून खात्री करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे ॲडेड शुगर 0 ग्राम आणि टोटल शुगर जी नॅचरल शुगर आहे, खारकेचा जो गोडावा आहे तो मात्र ह्याच्यामध्ये आहे, पण एक्स्ट्रा साखर ॲड केलेली नाहीये. एकीकडे दूध आणि पाणी मिक्स करून ते उकळवायला ठेवून दिलेलं आहे गॅसवर. आता या रव्यामध्ये आपण तूप घालून चांगला भाजून घेऊयात. छान खमंग भाजून घ्यायचा रवा, म्हणजे तो पचायला हलका होतो. आता या रव्याबरोबर थोडेसे बेदाणे पण आपण त्याच्यामध्ये रोस्ट करून घेऊया. बघा कसा रवा छान खमंग भाजला गेलाय. आता थोड्याशा तुपामध्ये आपण काजू आणि बदाम छान रोस्ट करून घेऊया. आता याच्यामध्ये छान उकळलेलं दूध आणि पाणी मिक्स केलेलं घालूया. रवा छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये आपण रोस्ट करून घेतलेले काजू बदामाचे तुकडे घालूया थोडे. आणि आता त्याच्यामध्ये खारकेची पावडर घालूया. गॅस बंद केल्यावर मग खारकेची पावडर घालायची. आता या शिऱ्यामध्ये हे केळ ऑप्शनल आहे. मला स्वतःला आवडतं केळ म्हणून मी ते घालणार आहे. आता हे मस्तपैकी कुस्करून त्याच्यामध्ये ॲड करायचं. आता याच्यात वेलची पावडर घालते. गोड खायचंय पण साखर नको, मात्र नैसर्गिक गोडवा चालेल, तर हा शिरा तुमच्यासाठी.